Hi friends, my name is Wasim Sheikh. I am software engineer. I was completing certified personal trainer course in 2016. I was declaring experience in personal trainer. एक तर सांगायचं म्हटलं तर 2015 पासून ते आजपर्यंत मी IFSI टच आहे. IFSI मधून माझे पर्सनल ट्रेनरचे कोर्स झालेत, स्पेशल ऑपरेशन झालेत, न्यूट्रिशन झाले, बॉडी बिल्डिंग वर्कशॉप झालेत, कॅलरी बेस सरप्लस कॅलरी बेस त्याच्यावर सुद्धा वर्कशॉप झालेत. एक म्हणजे 2016 मध्ये आम्हाला शिकवलं गेलं, 2017 मध्ये कोर्सेस केले आणि आता सुद्धा जर तो कोर्स आपण अपग्रेड केला तर खरंच ज्याचं सायन्स बदललं आहे. तर त्याच्या हिशोबानं ह्यांनी टीचिंग सुद्धा त्या हिशोबानंच आपल्याला नॉलेज सुद्धा प्रोव्हाइड केलंय. असं वाटत नाही की अकॅडमीमधून बाहेर गेलं ना की आता अपग्रेड नॉलेज ह्या बुक्समध्ये किंवा ह्या स्टाफमधून आपल्याला शिकवण्यात नाही आलं. फॅकल्टी शिकवण्यासाठी जोपर्यंत तुम्हाला कळत नाही किंवा जोपर्यंत तुमच्याकडे प्रॅक्टिकल सेशनमध्ये मुवमेंट होत नाही तोपर्यंत त्या एफर्ट्सने ते शिकवले जातात. पूर्ण कन्सेप्ट क्लिअर केले जातात. काय तुमचे मिथ्स असतील, बाकीच्या गोष्टी तुम्ही बाहेर सुद्धा मार्केटिंगमध्ये तुमची मार्केटिंग कशी करायची, कसं करायचं, कसं तुमचं बिहेवियर पाहिजे, स्टँडिंग पोझिशन पासून तुम्ही जनरल ट्रेनर पासून पर्सनल ट्रेनर, होम वर्कआउट घेऊन तुम्ही होम पीटी घेऊन तुम्ही कसा तुमचा इन्कम वाढवू शकता, पर्सनल टुडेपर्यंत स्वतःच्या जिम सेटअप पर्यंत सुद्धा इथं पूर्णपणे सांगितलं जातं. आणि खरंच भरपूर जणांचा सुद्धा करिअर झालेला आहे. मी जरी सॉफ्टवेअर इंजिनियर असलो तरी पण मी ह्या फील्डमध्ये मला फिटनेस ओरिएंटेड मी असल्यामुळे मी पहिल्यापासून ह्या फील्डमध्ये आहे. 10 वर्ष जास्त माझा एक्सपिरियन्स झालेला आहे. मी भरपूर ॲथलीट सुद्धा ट्रेन केलेले आहेत. पण मला ह्या अकॅडमीचा भरपूर सपोर्ट झाला. इथून जे कोर्स केले ते असं नाही वाटलं कधी मला की इथून आपल्याला हे गोष्ट राहिलेली आहे. पण इथं आल्यानंतर आज सुद्धा मी 10-12 वर्षानंतर ह्या अकॅडमीत येतो आणि एखादा वर्कशॉप करतो तर मला असं वाटतं की आपल्याकडून हे आपल्याला शिकायचं राहिलेलं होतं. भरपूर साऱ्या गोष्टी ॲडिशन घेतलेलं ह्यांनी. फंक्शनल ट्रेनिंगमध्ये महत्त्वाचं म्हणलं तर आज जो आम्ही मल्टी लेवल फंक्शनल कोर्स केला, जे मनोज सरांनी, भारत सरांनी जो कंडक्ट केला, सुपर त्यांनी कंडक्ट केला. सगळे कन्सेप्ट होते ते क्लिअर केले. तुमचं फिजिक्स असेल, तुमचे मुवमेंट असतील, तुमची हिंज असेल, पुश मुवमेंट असतील, पुल असतील, टोटल आणि प्रत्येक इक्विपमेंटचं नाव घेऊन प्रत्येक इक्विपमेंटवर आपण कोणाला कसं ट्रेन करू शकतो, हॅमरअप असेल, तुमची टबाटा असेल, तुम्ही कसा घेतला पाहिजे, कसा नाही घेतला पाहिजे, कुणाला मेडिकल कंडिशन्सला घेतला नाही पाहिजे, ह्या सगळ्यावर त्यांनी डिस्कस करून आम्हाला प्रॉपर शिकवलं, प्रॅक्टिकल प्रॉपर करून घेतलं. खरंच जर तुम्हाला फिटनेस इंडस्ट्रीमध्ये जर करिअर करायचं असेल तर तुम्ही अपग्रेड नॉलेज घेणं गरजेचं आहे. स्वतः अपग्रेड राहणं गरजेचं आहे, पॅशनेट राहणं गरजेचं आहे आणि त्याच्याबरोबर तुमचे कोर्सेस अपडेट होणं गरजेचं आहे. तसंच नवीन कोर्स जे येतात ते तुम्ही करणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे मी नक्की सांगतो की तुम्ही एकदा IFSI येऊन व्हिजिट करा आणि नक्की जॉईन करा. ओके, थँक्स.